हे जे लोक राधे राधे म्हणत असतात, वृंदावनात जावा राधे राधे, बरसाण्याला जावा राधे राधे, गोकुळात जावा राधे राधे, नंदगावात जावा राधे राधे, एवढंच काय, ते जे श्रीकृष्णाचे भक्त आहेत ते सुद्धा राधे राधेच म्हणतात. तर का म्हणतात? कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे? नाही? तर हा प्रसंग ऐका आणि जाणून घ्या की का सगळेजण राधे राधे म्हणतात. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भक्त. एकदा 3 साधू होते, 2 तरुण आणि एक वृद्ध यमुनेच्या काठी बसले होते. श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. म्हाताऱ्या साधूचं सगळं आयुष्य हरे कृष्ण म्हणण्यातच गेलं होतं. आणि जे 2 तरुण होते ते त्या वृद्ध साधूंचे शिष्य होते. म्हणजे तसं पाहिलं तर तिघही श्रीकृष्ण भक्तच. तिघांच्याही मनात विचार आला की सगळेजण राधे राधे म्हणतात, पण आपण कधीच राधा राणीच्या महाली बरसाण्याला गेलो नाही आहे. असं म्हणून तिघेजण बरसाण्याला जायचा विचार करतात, ठरवतात. त्यांचं आयुष्य असं होतं की जे भिक्षेत मिळेल ते खायचं, स्वतःहून कोणाला काही मागायचं नाही. ठरलं बरसाण्याला जायचं. वृद्ध साधू म्हणाले की मी असं ऐकलं आहे की बरसाना हे खूप उंचावर आहे आणि तिथे पायऱ्या चढाव्या लागतात. माझं वय झालं आहे, त्यामुळं मी काही तिकडे येत नाही. मी इथूनच राधा राणीची मानस पूजा करतो. तुम्ही दोघेजण बरसाण्याला जाऊन या. जायचा दिवस निश्चित होतो. त्या दिवशी हे दोघेजण ठरवतात की आपण बरसाण्याला जाईपर्यंत कुठेही भिक्षा मागायची नाही. स्वतः कोणी काही दिलं तर ठीक. आपण कानाचे भक्त आहोत आणि तिथे राधा राणीचा महाल आहे. भिक्षा अजिबात मागायची नाही असं ठरवतात. दोघेही बरसाण्याकडे निघतात. चालत चालत बरेच लांब जातात, थकतात. रस्त्यात स्वतःहून कोणी काही दिलं तर खात होते. असंच बरंच अंतर चालून गेल्यानंतर त्यांना थोडी भूक लागायला लागली. तर दुसरा साधू म्हणाला, कोणाकडे काहीतरी मागून खाऊयात का? तर पहिला साधू म्हणाला, नाही, आपण श्रीकृष्णाचे भक्त आहोत, म्हणजे राधा राणीचे पाहुणे. बघूया, तीच आपली काहीतरी व्यवस्था करेल. असं म्हणून दोघेही बरसाण्याकडे जातात आणि बरसाण्याला पोचल्यानंतर पायऱ्या चढून वर जाऊन राधा राणीचं दर्शन घेतात आणि तृप्त होतात. राधा राणीच्या अटारीवर पोचून त्यांना हायसं वाटतं. पण दर्शन झाल्यानंतर सुद्धा थोडंसं भुकेने त्यांना व्याकुळ झालेले असतात, कारण दिवसभर चालून चालून थकले होते आणि काही खाल्लंही नव्हतं. पण कोणी काही दिलं नाही म्हणून त्यांनी खायचं नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे तिथेच मंदिराजवळ एका कट्ट्यावर शांत बसले. हवेची एक झुळूक आली आणि जरा आडवं पडावं म्हणून तिथेच कट्ट्यावर निजले आणि थोड्याच वेळात त्यांना झोप लागली. तशी रात्र झाली होती. पुजारी मंदिर बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. पुजाऱ्यांनी मंदिर बंद केलं आणि घरी गेले.
पुजारी घरी जाऊन शांतपणे झोपले असता त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्यांच्या स्वप्नात साक्षात राधाराणी आली आणि त्या पुजाऱ्यांना काय म्हणाली, पुजारीजी, माझे 2 पाहुणे आले आहेत आणि ते उपाशीच झोपले आहेत, ते पण माझ्या मंदिरात. तुमचं एवढंही लक्ष नाही की कोणीतरी उपाशी झोपतंय? तसे पुजारीजी राधाराणीला म्हणाले, राधाराणी, क्षमा करा, पण मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा थोडीशी कल्पनाही नाही आहे, तर मी कसं काय करू? तर राधाराणी म्हणाली, ठीक आहे, जावा, आता त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा, ते माझ्या मंदिराजवळ कट्ट्यापाशीच झोपलेले आहेत. पुजारी एकदम खडबडून जागे झाले आणि मंदिरात जाऊन कट्ट्यावर पाहिलं. 2 साधू झोपलेत. त्यांना उठवलं, त्यांची माफी मागितली. तुम्ही राधाराणीचे पाहुणे आहात? त्यावर ते साधू म्हणाले, नाही, तसं काही नाही, आम्ही तर दर्शनासाठी आलो होतो, थकलो होतो म्हणून इथे झोपलो, सकाळी जाणार आहोत. त्यावर पुजारी म्हणाले, तुम्ही काही खाल्लं नाही, थांबा, मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. पुजारी तसेच धावत पळत प्रसादालयात गेले. नैवेद्याचा प्रसाद घेऊन आले. तो प्रसाद त्या दोघांना दिला. त्यांनी तो ग्रहण केला. आत्मा तृप्त झाला. आपोआपच मुखातून राधे राधे निघालं आणि पुजारीजींनाही राधे राधे म्हणाले आणि परत झोपायच्या तयारीत लागले. पण पुजारीजी अजून घाबरलेले होते. हे दोन्ही साधू म्हणाले, पुजारीजी, जावा, आता काही चिंता करू नका, आम्ही ठीक आहोत, आता झोपतो. पुजारीजीही निघून गेले आणि हे दोघे झोपी गेले. तशी थोडीशी रात्र पुढे सरकत होती. तेवढ्यात काय झाले, आता राधाराणी या 2 साधूंच्या स्वप्नात आली आणि विचारलं, काय जेवण कसं होतं? तसं ते म्हणाले, खूप छान होतं, आनंद झाला. तर राधाराणी म्हणाली, काय पाहुणे आहात ना माझे, माझ्या कान्हाकडून आला आहात, खरंच जेवणात आनंद आला ना, की अजून काही व्यवस्था करू, तसे सांगा. हे सगळं स्वप्नातच चाललंय. तर तसे राधाराणी परत म्हणाली, अरे पुजारीजी बहुतेक विसरले वाटतं, जेवणानंतर आज माझ्या प्रसादामध्ये पानही होतं, ते त्यांनी तुम्हाला दिलं नाही बहुतेक. हे घ्या, पान घ्या, ग्रहण करा. त्या दोघांनी स्वप्नात पान घेतलं, राधाराणीला प्रणाम केला आणि राधाराणी स्वप्नात अंतर्धान पावली. ही साधारण पहाटेची गोष्ट होती. ते दोघेही साधूंची पूर्ण झोप झाली आणि दोघांनी एकत्र डोळे उघडले आणि एकत्रच म्हणाले, राधाराणी आली होती स्वप्नात आणि पान दिलं. आणि दोघांनी बघितलं, ते जिथे झोपले होते तिथे 2 पानं ठेवली होती, जी पानं राधाराणीने स्वप्नात त्यांना दिली होती. दोघांनी पानं खाल्ली आणि जोरात राधा राधाचा जयघोष करू लागली आणि त्यानंतर कधीही माघारी फिरून परत गेले नाहीत. राधाराणीचेच होऊन गेले. असा महिमा आहे माझ्या राधाराणीचा. असा पाहुणचार केला त्यांचा की ते मनोमन खुश झाले. ते मजेने म्हणाले होते की आम्ही कान्हाचे भक्त आहोत, राधाराणीचे पाहुणे आहोत, ती बघून घेईल सगळं. ती तर शेवटी राधाराणीच. ती सगळ्यांवर प्रेम करते. आपल्या मनातलं सगळं तिला कळतं. आपल्या मनात येणारे सगळे चांगले वाईट भाव नेहमी आपल्या ईश्वराजवळ पोहोचत असतात. त्यामुळे आपल्या मनाचे भाव नेहमी शुद्ध सात्विक ठेवा. ज्यांच्या हृदयात कायम राधाराणी श्रीकृष्ण परमात्मा असतील, त्यांच्या मनात कधीच वाईट विचार येणार नाही किंवा काही वाईट करायला त्यांचं मन धजावणारही नाही. नेहमी चांगले ग्रंथ वाचा, आपली भावना चांगली ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. नेहमी चांगल्या भावनेने निशंक मनाने जे काही देवाला मागाल तो ते नक्कीच देणार. कोणतीही समस्या तुमच्यासाठी मोठी असू शकेल, पण त्या ईश्वरासाठी ते एकदम चुटकीसरशी होणारं काम असतं.
पण त्यासाठी तुमचा विश्वास पाहिजे. कसलीही शंका ठेवून चालणार नाही. आणि जे लोक म्हणतात माझं काहीच काम होत नाही, ते लोक नेहमी शंका करत असतात. त्यामुळे कधीच अविश्वास दाखवू नका. विश्वास ठेवा, सगळं चांगलं होणार. ईश्वर नेहमी आपलं म्हणणं ऐकत असतो आणि त्याप्रमाणे करत असतो. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो, आपला विश्वास दृढ ठेवा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ही कथा मी वाचली, मलाही भावली, म्हणून आपणा सर्वांना सांगितली. श्री राधा दामोदर, राधे राधे.